पंढरीचा चोर गळा बांधून या हृदयी बंदीखाना केला आत विठ्ठल बोलिला शब्द केले जळातुळी विठ्ठल पायी घातली हृदयी बंदीखाना केला आत विठ्ठली तुझला हृदयी बंदीखाना केला आत विठ्ठल पंढरीचा चोर गळा बांधून या बंदीखाना केला विठ्ठल भक्तो दिला शब्द केले जळाजुळी विठ्ठल पायी घातली मिळी शब्दाचा मारा केला विठ्ठल काकूड ती आला जनी म्हणे बा विठ्ठला दिवे न डोळी मी तुझला हा पाच चरणाचा भंग संत जनाबाई हा पाच चरणाचा भंग हो कुणाचा आहे जनाबाईचा आहे या पावनभूमीमध्ये वैष्णव्याचे हे दुसरे वर्ष आहे देवाला काय म्हणते चोर म्हणते चोर अधिकारवाणीने कोण बोलू शकतो भगवंताला अधिकारवाणीने कोण बोलू शकतं नातेवाईकाला अधिकारवाणीने कोण बोलू शकतं पुढाऱ्यांना ज्यांनी तसं केलेलं असेल तोच बोलणार बाकीचं बोलू शकत असा तिचा अधिकार होता देवावर किती
एम ए आम्ही एम ए नंतर पीएचडी कुणाच्या अभंगावर होतो? जनाबाईच्या अभंगावर आम्ही पीएचडी करतो. ती कोणत्या शाळेत गेली होती? कोणत्याच नाही. असं काय त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं की ते काय कसा देव पाहायला पाहिजे, तो काळा आहे का गोरा आहे, जनाबाई त्याला पिवळ का म्हणते. आणि म्हणून या गोष्टी समजून घेण्यासाठी वेळाचे संबंध असतात. तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. काय म्हणत होत्या? गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या. भगवंत तिला जरूर लागत होता. भगवंत तिला सर्व काम करू लागत होत. आता नाही करू लागत तुम्हाला, आपल्याला देव काम करू लागत नाही, करू लागतो देव आपल्याला. पण समजून घेण्याचा संबंध आपल्याला सांगितला गेला पाहिजे. आणि सांगितल्याची रीत, तो संबंध काही वेगळा नाही, सोपा आणि सरळ संबंध सांगितला. तुझ्या आपण इथे बसलो आलो जिवंत म्हणून का मेलेले म्हणून? जिवंत म्हणून. जिवंत कुणामुळे आहोत आपण? भगवंताच्या सत्तेमुळे आहोत. आणि ती सत्ता ओळखायचं, ती अधिष्ठान ओळखायचं, त्या अधिष्ठान शक्ती आहे. एक नारायण. तो पाहणारा ऐकणारा सर्व काही करणारा कोण आहे? तोच आहे. मग तो पाहण्यासाठी काय करावं लागेल? कोण सांगतील? कुणाच्या माध्यमातून कळेल? कोण सांगतील? बाजारभाव पेठ नाही सांगेल. जे त्याच्यातले असतील ते सांगतील. आणि अभंग बी आपण शोध घेतलेला
बोलतो सांगतो हिंदू गिरतो या सत्तेला भगवंत म्हणतात आणि त्या सत्तेला जराबाई पहिल्या जरामध्ये पडते. बरेच जण म्हणतात आम्ही बी नाम घेतो, परिणाम शून्य.
पुण्य काहीच नाही. नाम घेतात का नाव घेतात? नाव घेतली जातात, नाम नाही. नाव भगवंताला हजारो आहे. अवतारावरनं पडली, कार्यावरनं पडली, गुणावरनं पडली. नाव हजारो, नाम मात्र एक. आणि त्या अनादि कालाचं त्या अर्थाचं नाही. भारतीय खोज मालिका तुम्ही आपण पाहतो. त्या मालिकेमध्ये सुरुवातीलाच ते सांगतात, पृथ्वी के पहले कुछ भी नहीं था, सत भी नहीं था, असत भी नहीं था, जल भी नहीं था, आकाश भी नहीं था, अंतरिक्ष भी नहीं था. ही सृष्टीच्या अगोदर आकाश नव्हतं, पृथ्वी नव्हती, पाणी नव्हतं, अंतरिक्ष नव्हतं, काही नव्हतं. मग काय होतं? एवढंच हे नाम, एवढंच हे बीज होतं. आणि त्या बीज मंत्राची गरज त्या रायांच्या परंपरेमध्ये सुद्धा दिलेला. काय दिलेला आहे? पार्वंगात उमा बीज आदिनाथांनी उमेला सांगत असताना मच्छिंद्रनाथाने ऐकलं. कुठे आमची परंपरा सांगितलं जाते का रीत? या रीती कोण सांगेल? अजिबात सांगत नाही. आता बंद पडले, नाव तरी ठेवत नाही. तुम्ही आपण जाऊ द्या, महाराज लोक सुद्धा बंद एवढे आता नाव ठेवत नाही. पण त्याच्यामध्ये आहेत चुकारीचे काही काय काय तर म्हणतात, हे केमिकल देतात आणि केमिकल दिल्यानंतर हे लोक कुमत्यात म्हणे. आता हे केमिकल आहे आपलं? होय, हे केमिकल आहे का आपलं कुमायला? कोणतं केमिकल आहे? कोणतं आहे केमिकल? नामाचा नाम.
आणि म्हणून त्याचा परिणाम होतो. हा नामाचा संबंध ज्याच्या मुखामध्ये माझं नाव यावं त्याला हजारो जन्माची पुण्याई लागते. आणि म्हणून तुम्हाला आपल्याला सुद्धा ते सहजासहजी महात्म्याच्या योगाने मिळालं. आणि हे नामाची गीत येणारे तुमच्या भागामध्ये होते ना पूर्वी, पण त्यांनी सुद्धा झाकून ठेवलं होतं, झाकून ठेवलं. कारण त्यांनी झाकून ठेवायला बी कारण होती. हे जे असं होत ना, या असं बंद करण्याची रीत त्यांच्या जवळ होती. म्हणून त्यांनी बी काय ठेवलं होतं, झाकून ठेवलं होतं. जेव्हा हा कोण विद्यापीठामध्ये सुरू झाला तर तेव्हा ते सुद्धा म्हणत होते म्हणे विद्यापीठामध्ये म्हणे हायब्रिड पीक आलं म्हणे. का हो माने काका, हायब्रिड पीक आलं म्हणे विद्यापीठामध्ये. साधे बी मोठा, आता मोठा थाट म्हटला तर त्याची ताईना तरी तशीच करायला पाहिजे ना. पण गरीब शिष्य होता आणि त्याने गुरुचे बरेच काही चाळे पाहिलेले होते. त्याला वाटत होतं आपल्या घरी आपल्या गुरुने यावं, पण 5-7-8 रुपये खर्च येणार होता गुरुला आणण्यासाठी. मग त्याने आयडिया लढवली. सोनाराकडे गेला. म्हणे काय तुमचं व्याज होईल काय जे होऊ द्या, पण एक 10 दिवसासाठी मला 8,000 रुपये तुम्ही द्या. त्याने दिले. दिल्यानंतर यांनी गुरुची तारीख घेतली, बोलवलं महाराजांना. मस्तपैकी मंडप दिला, चौरंग केलं, बसायला आसन. महाराज मोठ्या तैनाती मध्ये आले. महाराजांचा तैनात तसाच होता. अजून मी काय काय महाराज विचारूच नका. त्याला तेव्हा काय हवा घाला काय लागतं ते म्हणे, काय चौरी पहा जगाचे कल्याण करायला निघाले आणि यांना गावी येऊन आला. यांना हवा घाला चौरी पा. अरे वा अरे वा महाराज. अरे आमचे कोमाला ज्ञानोबाला कधी अंगावर सोयचे कपडे नव्हते नाही का. भगवंताकडे आलं काय देवा आहे तुझे संत. ते म्हणे भाऊ संत नाही, ते माझी खरेदी विक्री करणार येत. काय ते काय ते खरेदी विक्री कर. आणि हे खरेदी विक्री करणारे तुझे असे हातात न रोटी जिंद वस्त्र भात. अरे म्हणे पाणी पिण्यासाठी यांच्या हातामध्ये नरोटी नारळाची, अंगावर फाटके कपडे येत, हातात नरोटी जिंद वस्त्र भार. म्हणशी सौदागर संत माझे. सौदागर म्हणजे काय, तुझी खरेदी विक्री करणारे आजचे आणि आता तू संत बाप गौरीने वारला. त्यांना पाय घ्या, बसायला शिवास. आता एवढा थाट मार जे श्रीमंत वैभवतील असतील ते करतील वा. जे बिचारी एका टायमाला पोटाची मौता देते काय करतील. आणि इथं तर म्हणे जगाच्या कल्याणा आणि कष्टविधी सांगा. मग असा संबंध बोलवला वा त्या गुरुला मोठ्या. सर्व काही केलं. माता मंडपात प्रवचनासाठी यायचं होतं. चौरंग बैठकीच्या आसन विसन पायगड्या टाकलेल्या. गुरुच्या पायामध्ये महाराजाच्या पायामध्ये 1-1 किलोच्या चांदीच्या खळावा होत्या. किती किलोच्या? 1-1 किलोच्या, 2 किलोच्या खळावा होत्या. मग आता पायगड्यावर यायचं म्हटल्यानंतर मग त्या काढावं लागलं ना. मग शिष्य वाट पाहून होता. आता त्याच्या जवळ येणार ना तो काढल्या. बा शिष्य हे आपले खळावे व्यवस्थित ठेवून दे, घे तुझ्याजवळ. त्याने घेतले. सोनाराकडे गेला. त्याच्याकडून जे पैसे आले होते त्या पैशाच्या मोबदल्यात ते खळावे देऊन टाकले. महाराज आले, व्यासपीठावर बसले, पूजा अर्चा झाली, भरपूर तैनात केली. अरे काय पद्धतीत काय सांगा तुम्हाला. आम्ही नवीन नवीन काही ठिकाणी जर गेलो ना तर लय ते महाराजांसाठी ते फळ, ते दूध, ते काय जेवणाचा तो थाट बाट. आता त्याने मी त्याला तसं केलेलं होतं. गुरुला वाटतं तुझी परिस्थिती एवढी गरिबीची आणि तू एवढं कस काय केलं. महाराज तुमच्या पायाचा प्रसाद. महाराज
तुमच्या पायाचा प्रसाद. प्रवचन वगैरे झालं, 200-400 लोकांना अजून काय जे असेल ते दिलं घेतलं. महाराज म्हणतो, अरे शिष्या तू एवढं कुठून करतो? महाराज तुम्हाला मी सांगितलं ना तुमच्या पायाचा प्रसाद. सर्व झाले, निघाले महाराज. मंडपाच्या बाहेर निघाल्यानंतर म्हणतात, अरे बाळा आपले ते खळावे कुठे आहेत? म्हणे महाराज मग तुम्हाला मी पहिल्यापासून काय सांगून राहिलो? तुमच्या पायाचा प्रसाद. विठ्ठला विठ्ठला. काय सांगू सुख, काय ते सुख, पण त्या सुखाचा संबंध कुणाला कळेल? काठावर ना उभे राहणार ना पाण्याचा मासा कसा झोपतो कळेल का? नाही कळणार. त्याला काय व्हावं लागेल? मासा व्हावं लागेल. पाण्यातला मासा कधी झोप घेतो हे काठावर कळणार नाही. हो, मासा झाल्याशिवाय नाही बा. आणि त्याला मासा धुवावा लागेल तरच लाईन बसेल. आणि हे जर नाही केलं तुम्ही आपण तर शेवटी काय होणार? असं जर नाही झालं आणि कशी भक्ती केली काही नाही केली तर तो मेळ बसू शकत नाही. हो, डायरेक्ट 18व्या अध्यायामध्ये 17व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे. हे जे घडत जो अभंग घेतला त्या अभंगाच्या 3ऱ्या चरणातलं प्रमाणे शब्द केली जळाजोडी विठ्ठल पायी घातली गेली. शब्द जोडलेला तो मंत्र आहे त्याला भगवंताचं नाम म्हणतात आणि त्या नामाने असं घडतं. तर त्या 17व्या अध्यायामध्ये 28व्या श्लोकामध्ये माऊलीने वर्णन केलेलं आहे. हा नाम मार्ग सोडून काय सोडून बाकीच्यांचे आहेत श्रद्धा. कोण म्हणतो आमची 4थी पिढी माळकरी, कोण म्हणतो माझा बाबा इथं गुप्त होतो तर काशीला निघतो, कोण म्हणतो माझा बाबा नाही का राखीची खडी साखर करतो, कोण म्हणतो माझा बाबा तुमच्या समोर गेलं का सर्व भविष्य जाणून घेतो. बाबा म्हणे असं आम्ही कुठे पंचवटीला गेलो म्हणे नाशिकला भविष्य पाहणाऱ्याकडे. जाधवराव कोण होता कोणाचं बोल त्याचं नाव घ्यायचे बाबा ते जाधवराव आणि आम्ही, जाधवराव आणि आम्ही असं म्हणायचे. जाधवराव आणि आम्ही गेलो म्हणे भविष्य पाहणाऱ्याकडे. त्याला विचारलं किती पैसे घेतो? तो म्हणे 10 रुपये. तो म्हणे 10 आणि आम्ही 15 देतो पण आमचं भविष्य सांग. म्हणे काय? आम्ही तुला आता बुटाने मारणार आहे तर पहिलं बूट तुला कुठे मारू? कुठे मारणार आहे? तो म्हणे तुमचे 15 रुपये 5 रुपये घ्या चालायला लागा बरं. माझे भविष्य सांगणारे गुरु गुप्त होणारे गुरु तो एक होता ना 1400 वर्ष शरीर केले जतन गोधेवीर शील वाढविला नाही गुरु.
त्याला नामाचीच रीत आहे. नामाच्या रीतीने ह्या क्रिया घडायला पाहिजे. ह्या क्रिया जर घडत नसेल तर ते सांगतात हा नाम आमचं काही म्हणणं नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं म्हणणं आहे. आणि ते सांगतात हा नाम मार्ग सोडून नामावरची श्रद्धा नाशी करून नामाविषयी दुराग्रह वाढवून मग एका पावर उभं राहून हजारो वर्षी तपश्चर्या केली. कोट्यावधी अश्वमेघ यज्ञ केले. रत्नांनी भरून पृथ्वी दान दिली. परोपकारार्थ गोळ्या पानाचे जलाशय जरी तयार करून दिले तरी फार काय सांगावे अर्जुना. ते सर्व कर्मानुष्ठाने कोटी यज्ञाचं फळ एक भगवंताचं नाम जपल्याने होत. पण ते नाम जपल्याने काही मिळेल असं नाही बर का. कोण काय कोण काय कोण काय कोण काय कोण काय कोण काय नाही. नामाचा संबंध भक्तीचा संबंध जन्म मरणाच्या फेऱ्यात सुटण्याचा संबंध त्याच्यामध्ये आहे. नाम घेता उठा याच्यासाठी त्या नामाचा संबंध मुक्त होण्यासाठी. आणि ती रीत अशाच पद्धतीने केलं तर कळेल, नाही तर करू शकत नाही. कोणी काही जरी केलं तरी काय. अर्जुना जसं भस्मात आहुती द्यावी, सावलीला आलिंगन द्यावं, आकाशाला चापटीने मारावं, हे जसं शक्य नाही तसं हे नाम सोडून जर कोणी काही करत असेल ते सर्व त्याप्रमाणे सांगा. मग नामाची रीत सांगावी का नावाची सांगावी? नामाची सांगाल. पण नामाच्या रीतीच्या अधिकारी तुम्ही आपण. अरे भाग्यवान लोक आहोत तुम्ही. आपण इतके भाग्यवान आहोत, इतके भाग्यवान आहोत. तुमच्या आपल्यासारखं भाग्यवान कोणीच नाही. आम्ही दैवात हे दैवात.
महत्व विदुराने जाणलं नव्हतं आणि जवळ होता देवाच्या पांडवांना शेवटपर्यंत सहकार्य केलं पण शेवटी हो काही समजून घेतलं नव्हतं पण भगवंताला शेवटी दया आली कृष्ण परमात्म्याला आणि सांगितलं तुला सांगितलं मैत्रियाला सांगितलं अरे विदुराला उपदेश दे त्याने शेवटपर्यंत तो आपल्याला साधी पांडवांना आता तरी त्याचा उद्धार द्या आता तुम्ही आपण उपभोगू राहिलो हा संबंध त्यावेळी कोणी कोणी उपभोगला कृष्णाच्या अवतारामध्ये कोणी कोणी उपभोगला माऊली